चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील कोलतेवार कुटुंबावर नियतीने दुहेरी आघात केला आहे. आर्थिक संकटाला कंटाळून पतीने विषप्राशन केल्यानंतर त्याला उपचारासाठी नागपूरला नेत असताना मागून येणाऱ्या पत्नीच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पतीची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरोरा येथील आशिष कोलतेवार यांनी 9 जुलैला आर्थिक विवंचनेतून विषप्राशन केलं. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविलं. आशिष यांना रुग्णवाहिकेतून नेत असताना त्यांच्या पत्नी तेजस्विनी कोलतेवार या नातेवाईकांसह 4 चाकी वाहनातून मागून येत होत्या. दरम्यान बुट्टीबोरी परिसरात कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. या भीषण अपघातात तेजस्विनी कोलतेवार यांच्यासह अन्य 2 जण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच रविवारी तेजस्विनी कोलतेवार यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचं निधन झालं. दुसरीकडे आशिष कोलतेवार यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. या दुहेरी दुर्घटनेमुळे कोलतेवार कुटुंब पूर्णपणे हादरून गेलं आहे. 10वीत शिक्षण घेणारी मुलगी आणि लहान मुलगा यांच्यावरचं आईचं छत्र हरपलं असून वडीलही मृत्यूशी झुंज देत असल्याने कुटुंबांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे.